नमस्ते, मोहम्मद केअर खोपोली सेंटरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्यासमोर जी आई बसली आहे, शकुन पवार आई. तिला आपल्या थेरपी सेंटरला येण्याआधी भरपूर असे त्रास होते, पण आपली थेरपी घेतल्यानंतर तिच्यामध्ये कसा अनुभव आलेला आहे, तिला कसा फरक पडलेला आहे हे तिच्याकडनं जाणून घेऊया. आई नमस्ते. नमस्ते. आई, आपल्या खोपोली सेंटरमध्ये म्हणजे मोहम्मद केअर थेरपी सेंटरमध्ये येण्याच्या आधी तुला काय त्रास होते? मला पॅरलाइज केलता. किती साली? हा तिसरा वर्ष चालू आहे. हा तिसरा वर्ष चालू आहे. ओके आई, म्हणजे काय तुला त्रास होता? बीपी होती, शुगर होती, काय होता? काही त्रास नव्हता. म्हणजे अचानक पॅरलाइज केला. म्हणजे अशी कारल्याला जाणार होती ना, तर अशी वारी काढलेली, तर तिला कुपन असं दिलेला जायसाठी. कुपन शोधत होती शोकेस मध्ये. स्वतः अशी तिला एकदम चक्कर येऊन पडलेली ती. घरातल्या चक्कर येऊन पडली. त्याच्या आधी काय त्रास होता का तुला? काही नाही. काही नाही. अचानक त्या दिवशी चक्कर येऊन पडली. तर ही सून आमच्या घरी आली ना, शेजारीच आमच्या घरी धावत आली. काय तू कोण? हिची ही माझी नंदाची पोरं आहे. हिची नंदाची पोरं. अच्छा, तुम्ही बाजूबाजूलाच राहता? हा, शेजारीच. मग तिची सून आमच्या घरी धावत आली ना, बोलतो आईला काहीतरी झाला, बघायला या. तर आम्ही बघायला गेलो, तर हिला काय आलाय तो आम्हाला काही समजून आलंच नाही. हिला डायरेक्ट आम्ही खोपोलीला आणले तिला. अच्छा, खोपोलीला तिला ऍडमिट केली. अच्छा, मग त्याच्यानंतर मग तिला तिथं पण नाही घेतले, थोडाफार ठेवले, एक अर्धा तास ठेवले. आणि तिथून मग कर्जतला घेतले. कर्जतला घेतले. तिथं तरी चांगले 8-10 दिवस होते ना. 8-10 दिवस काय माहिती नाही. सांगितली का तुला? तुला शुद्ध नव्हते. किती दिवसाची शुद्ध नव्हती? मला आता आठवत पण नाही. तरी 4-5 दिवस शुद्धीवरच नव्हती. अरे बापरे. मग तेव्हा तुम्हाला कळलं की काय झालंय तुला? तेव्हा त्यांनी सांगितलं? काय सांगितलं? पार्लेज गेले म्हणून. पार्लेज गेले, एक साईडचं पूर्ण गेलेलं. अरे बापरे. त्याच्यानंतर काय झालं? तिला असंच मग तिला दवाखान्यात गेल्या, नाकात नळी होती. नाकात नळी होती आणि लघवीची पण तुझ्या नळी होती. म्हणजे झोपूनच होती. पूर्णपणे झोपून. त्याच्यानंतर काही ज्यूस किंवा काही नारळाचं पाणी असं ते नळीतला जात होतं. म्हणजे एक साईड पूर्णच गेली होती, अजिबात काहीच हालचाल नव्हती, फक्त झोपून होती. आपल्या सेंटर मध्ये येण्याच्या आधी तुला म्हणजे किती वर्ष झाले होते पॅरलाइज होऊन? म्हणजे आता 2 वर्ष झाली बरोबर आहे पॅरलाइज होऊन. तिथे तर तू काठी टेकत येत होती बरोबर आहे. मग आता तुझ्या शरीरामध्ये कसा फरक पडलेला आहे थेरपी घेतल्याने? आता ती काय काय करू शकते? म्हणजे आधी जी करत नव्हती ते आता काय काय करते? ती अशी चपाती पण बनवते, थोडे असे म्हणजे थोडाफार करते. करते. आता तू पूर्णपणे चालू शकते. आणि काठी पण सोडली तिने. काठी घेऊन येत होते. आधी काठी घेऊन येत होती. एवढं खालापूरवर ना काठी घेऊन येत होती, पण आता काठीची गरज नाही. आई हा काम करत होता का तुझा? नाही. आता काम करू शकतो. बघू जरा मला दाखव. उठत होता? नाही. आता उठू शकतो? हो. अरे एवढा म्हणजे वरती जातो बरोबर आहे ना? चालू शकत होतीस? नाही. आता सरळ चालू शकतेस? जर मला चालून दाखवशील? थोडीशी इकडे चालून दाखव. बस. अरे वा. आई, तुझा जो हा पूर्ण म्हणजे बदल जो तुझ्यामध्ये झालाय बरोबर आहे, घरातले काय बोलतात ह्याबद्दल? ते खूप म्हणजे आनंदी आहेत, चांगले बोलतायत. चांगले बोलतात. म्हणजे तिच्यात फरक जामच. म्हणजे आमच्या गावात मध्ये सगळे चांगले सांगतात. त्यामच सुधारले. जामच सुधारले थेरपी घेतल्यानंतर. अरे खूप छान गोष्ट. आणि हे मॅडम काय, मला माहिती होता ना, रिसला मला माहित होतं, तेव्हा तिला घेऊन जाणार होती मी. पण एकटीला मला जमत नव्हते. मुलं कोणतरी माझ्या बरोबर या. तेव्हा एक हाताने पाय काहीच नव्हतं, काहीच काम करत नव्हतं. पण आज आणि तिला मला एकटीला जमत नव्हता घ्यायला. पण देवाच्या कृपेने देवाने आणि खोपोलीमध्ये आणले. तरी मी त्या मॅडम आहेत ना आता आहेत, त्यांना मी विचारायची पण का मॅडम खोपोली चौक सारखे नाही काय होणार?
ते मॅडम काय बोलायच्या का होईल, चौकला होईल किंवा कर्जतला होईल. अच्छा मग पोलीस हा, पण पोलीस झालं. झालं हो की नाही? शकुना इथे पोहोचली आणि आज हा, परी झाली. म्हणजे बरोबर. याच्यासाठी मी विचारून घेतलेला हा का कुठं अच्छा. होईल म्हणून. आई तू पण थेरपी घेतेस? हो. तू पण थेरपी घेते बरोबर. तू रिस्क पासून थेरपी घेते. हा, मग तुला काय त्रास होतो? मला म्हणजे कसा का बसते ना तर उठता नाही येत आणि उठली तर बसवत नाही. अरे बाप. आणि कसा का हा पाय असं केला ना तर असाच राहतो. आता जातो पण आता हलतोय की आता खाली होतोय? म्हणजे जसे राहतो ना तसंच राहतं. म्हणजे आता कसं वाटतंय? आता म्हणजे थोडीशी उठते बसते मी. थोडीशी उठते आता फरक वाटतो. कधी कधी म्हणजे असं गारठ्यामध्ये म्हणजे हे होतो मला. अच्छा थोडासा तेव्हा त्रास होतो. त्रास तुम्हाला होतो. रोज पण येता येत नाही. माझ्या मे महिन्याचं ऊन कसं असतं त्याच्यात मला थंडी भरून येते ना तर अंगावरचे एवढे कपडे टाकतात. मे मध्ये? हा, अरे बापरे. इतका घोडा भरून यायचा मला. तर मी दवाखाना करायची तर मला काय बोलायचे का रक्त कमी. रक्तावरच्या गोळ्या मी वर्षे खायचे तर पण रक्त कमीच. माझं कमी. हा. आता थेरपी घेऊन तुला मी कसं आता वाटतंय? गोळीच नाही खायत. मला काय नाही होईल, मी गोळीच नाही आता खाणार. फक्त थेरपी घेऊ. आता फक्त therapy. कारण मला माहिती होतं ना रिस्क काय नाही होत. आई मी गोळी तुला एक असं पण विचारीन, नाहीये. दोघींना पण असं विचारीन की बघा म्हणजे तुम्हाला असं लगेच कोण सांगत नाही की काय हा. झालंय काय नाही हो, करून. नाही बरोबर आहे. म्हणजे लगेच समजत पण नाही. बरोबर आहे. हो. पण तुमच्यासारख्या लोकांसाठी म्हणजे बरोबर आहे ना, म्हणजे काही समजत नाही काही नाही हो. पण अशा लोकांसाठी तुझ्यासाठी म्हणजे इथे थेरपी समता मॅडमनी चालू केलेली आहे. सुरज सर जी चांगलं चालू केलेलं आहे, थेरपी चालू केलं, त्यांच्यासाठी काय बोलशील की तू इकडे येऊन बरी झालीस? त्यांना तर नमस्कार माझा. मी काय बोलू ते देव माणूस आहेत. तुझे आधीचे दिवस आठवले तर तुला कसं वाटत असेल? तुला असं वाटलं होतं आई की तू स्वतःच्या पायावर चालशील? नाही कधीच नाही वाटले? नाही. पण आज आपल्या थेरपीमुळे आज थेरपीमुळे मी पाय चालत आलो. पायाने चालत आहे. मला आठवतं तू एकदा बोलली होतीस की एंजल मला केस बांधता येत नाही. बरोबर आहे. पण NSM ची तिथे केस तुम्ही संचालचे. हा. पण मला आठवतं की त्या NSM वर तू उभी राहिलीस आणि बाहेर आलीस. ना मला केस बांधता नाही येतात. हे बघा आता केस स्वतः बांधते. स्वतः बांधून येते. मला आठवतं की तू खुश झालीस आणि तुझ्या डोळ्यात अश्रू होते की मला आता केस बांधता येते. 5 मिनिटं मी त्याच्यावर उभी राहिली. हो. 5 मिनिटांमध्ये मला काय येत आहेत त्याचे आणि केस. हात पण मागे हात पण मागे झाले आहे. बरोबर आहे की नाही? मग अशा आपल्या थेरपीला काय बोलशील ज्याच्याने तू खूप बरी झाली ते काम स्वतः तू करतेस. बरोबर आहे की नाही? मग काय बोलशील आपल्या थेरपीला? थेरपीला काय सप्ता मॅडम बद्दल काय बोलशील? सप्ता मॅडम आणि सूरज सर त्यांना थँक्यू सांगेन. त्याला थँक्यू बोलशील. असे सगळे लोक आणि लोकांना काय निरोप देशील? तुझ्या दरम्यान लोकांना काय निरोप देशील की बघा तू पॅरलाइज होतीस तर तू एवढ्या मोठ्या आजारातनं बरी झाली तर स्वतःच्या पायावर चालतेस. बरोबर आहे की नाही? मग असं काय लोकांना लोक निरोप देशील? बघूनच सांगतात का कितीतरी काय चांगली झालीस. मग लोकांना काय सांगशील? त्यांनी थेरपी कशी घेतली? त्यांना काय सांगेन मी दररोज या थेरपी घ्या. थेरपी बरोबर आहे ना? आई तुला मी एक प्रश्न विचारीन की तुला असं वाटतं की लोकांच्या घरात मॉममेट असली पाहिजे? पाहिजेच पण ठीक आहे तुझं नाही पण इतरांच्या घरात असली पाहिजे का? हो पाहिजे पाहिजे. मॉममेट. आता समज तुझं जसं झालं अचानक तू पडली पॅरलाइज झालं जर मॉममेट घरी असेल तर असं होईल का लोकांबरोबर? नाही होणार. नाही. नाही होणार. लोकांना काय निरोप देशील? तुझ्या ह्याच्यावर लोकांना काय निरोप देशील? लोकांनी त्यांना काय सांगू. आलं पाहिजे थेरपी घेतली पाहिजे. हा. घेतली पाहिजे लोकांनी थेरपी असं वाटतं तुला? मग हो. बोल लोकांना की तुम्ही थेरपी घेतली पाहिजे. बोल 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 अगं बोल. सगळ्यांनी थेरपी घेतली पाहिजे. सगळे थेरपी घ्यायला पाहिजे. सगळ्यांनी थेरपी घ्यायला पाहिजे. आई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू सो मच. थँक्यू.